विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे। भाजपाकडून विधान परिषदेसाठी 6 उमेदवार यांनी अर्ज भरलेले आहेत, तर मवियाकडून अंबादास दानवे यांनी उमेदवारी अर्ज भरला, राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरे यांना संधी देण्यात आली आहे। निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। भाजपाकडून 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय। शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरे यांना संधी देण्यात आलेली आहे। बच्चू कडू यांनी शिवसेनेतही प्रवेश केलाय। विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची मुदत ही संपलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, सर्वच पक्षांकडून आता उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत, अतिरिक्त अर्ज आला नाही, त्यामुळे बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। जगदीश, खरं बघायला गेलं तर आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा विधान परिषदेसाठी, आणि अशामध्येच सर्व पक्षांकडून जे आहे उमेदवार हे देण्यात आलेले आहेत। पण मात्र एक महत्त्वाची गोष्ट याच्यात की अपक्ष उमेदवार 3 जणांनी याच्यात अर्ज भरलेला आहे, आणि शेवटची तारीख 4 मे आहे अर्ज मागे घेण्याची। त्यामुळे समजा 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्यात आले या अपक्ष उमेदवारांकडनं, तर मग जे राजकीय पक्षांनी उमेदवार रिंगणात दिलेले आहेत, मग ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 6 उमेदवार दिलेत, शिवसेनेने 2 दिलेत, तर राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडून 1 उमेदवार देण्यात आलेला आहे। तर मग त्यांची बिनविरोध आमदार म्हणून विधान परिषदेवर घोषणा जी आहे ती थेटपणे होताना दिसेल। त्यामुळे अपक्ष उमेदवार ज्यांनी अर्ज भरलेले आहेत, नेमका आता ते 4 तारखेपर्यंत काय करतात, आपली भूमिका बदलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुठेतरी विधान परिषदेची निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी जी आहे ती चांगली झाली असं एकूणच चर्चा आहे, कारण की कोणीच याच्यामध्ये बंडखोरी देखील केलेली नाहीये किंवा जास्तीचा अर्ज देखील दिलेला नाहीये। पण मात्र अपक्ष उमेदवार हे नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। जगदीश जी, मात्र शुभम, या उमेदवारी अर्ज जे भरलेले आहेत या संपूर्ण सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांबाबतचे वैशिष्ट्ये काय आहेत? कारण बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे। अर्थातच बघायला गेलं तर अनेक जुने नावं भारतीय जनता पक्षाने यामध्ये समोर आणले होते, त्यामुळे त्याचं कुठेतरी स्वागत हे पक्षातील वरिष्ठांकडून देखील करण्यात आलेलं होतं। आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील त्यांची चर्चा तशाच प्रकारे होत होती, कारण की अनेक आयारामांना मोठी संधी ही सातत्याने मिळत होती। त्यामुळे विधान परिषदेमध्ये काही जुने नावं दिसून आलेत पक्षातले, त्यामुळे त्याबद्दल कौतुक देखील होताना दिसून येत आहे। जिशान सिद्दीकी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार गटातनं त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचं देखील एक असा मेसेज जो आहे तो पास होताना दिसत होत आहे की अजितदादांनी शब्द दिलेला तो कुठेतरी आता पूर्ण करण्यात आलेला आहे, अशी देखील एक चर्चा होताना दिसून येत आहे। पण मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनामधनं बच्चू कडू आणि नीलम गोरे यांना संधी दिलेली आहे एकनाथ शिंदेनी। त्यामुळे नीलम गोरे यांना पुन्हा एकदा विधान परिषद मिळालेली आहे, आणि महायुती सरकारमध्ये जो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला होता त्यामध्ये उपसभापती पद हे शिवसेनेकडे राहील। त्यामुळे कदाचित पुन्हा एकदा नीलम गोरे या उपसभापती पदी असतील अशी चर्चा जी आहे ती थेटपणे होताना दिसून होत होती। अवघ्या काही दिवसात याच्याबद्दल देखील स्पष्टता जी आहे ती समोर येताना दिसून येईल। पण मात्र बच्चू कडू यांनी नुकताच काही तास आधी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, आणि त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी जी आहे ती देखील मिळाली होती। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आजचा शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा, आणि सर्वच पक्षीयांकडून उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर 3 अपक्ष उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे 4 तारखेला खऱ्या अर्थानं चित्र हे स्पष्ट होईल। 3ही अपक्ष उमेदवारांचा अर्ज जर राहिला तर मात्र निवडणूक होईल, आणि नाही राहिला तर मात्र ही सर्व 9 जागांसाठीची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल।